शनिवार दिनांक 31 सकाळी 9ची वेळ. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरासमोरील मंडपातील हे दृश्य. गोकुळच्या अध्यक्ष निवडीबद्दल नवीद मुश्रीफ यांचं अभिनंदन करण्यासाठी जिल्ह्यातील संस्था प्रमुख आणि कार्यकर्त्यांची रीघ लागली होती. मंत्री हसन मुश्रीफ कार्यकर्त्यांच्या गराडातच घरातून बाहेर आले आणि त्यांचे सुपुत्र व गोकुळचे नूतन अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी त्यांना मिठी मारली. वडिलांना मिठी मारताच भावुक झालेल्या नवीन यांना त्यांच्या तोंडून शब्दही फुटेनात, परंतु डोळ्यातील अश्रू मात्र वाहत होते. त्यावेळी मंत्री श्री मुश्रीफ यांनी सुपुत्र नवीद यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं आणि आशीर्वाद दिले. अभिनंदन करून आशीर्वाद देतानाच त्यांनी नवीद यांना गोकुळच्या कारभाराविषयी सूचनाही दिल्या. मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, पहाटे 5 वाजल्यापासून जनावरांच्या शेणामुतात हात घालून काबाड कष्ट करणाऱ्या माता भगिनींच्या आणि शेतकऱ्यांच्या अपार कष्टातून हा संघ फुललाय. गोकुळ दूध संघ म्हणजे शेतकऱ्यांच्या अविरत काबाड कष्टाचं श्रम मंदिर आहे. त्यांना सदैव न्याय देण्यासाठी कटिबद्ध राहा. सहकारात काम करीत असताना सभासद संस्था म्हणजेच शेतकरीच हा गोकुळ दूध संघाचा मालक आहेत आणि आपण विश्वस्त आहोत या भावनेनेच काटकसरीने आणि पारदर्शी काम करा. गोकुळ दूध संघाचा लौकिक उंचवण्यासाठी अहोरात्र कठोर परिश्रम घ्या, असंही ते म्हणाले. ही माझी हतबलता. पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडीकामी मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचा आम्ही अत्यंत आभारी आहे. दरम्यान गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी नवीद मुश्रीफ यांचं नाव निश्चित होणं ही माझी हातबलता होती. तसेच प्रत्येक माणसाबद्दल, विशेषतः गोरगरिबांबाबत